मुझको महांतनी बाबा जुमले मुझको परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ पिंपरीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज उदासा परिसरमध्ये मंगेश भाऊ ठाकरे यांच्या निवासस्थानी 42 दिवसांचे त्यागाचे कार्य पार पडले। त्यानिमित्त बाबाचं आईचं स्वागत झाला आणि एका भगवत कार्याच्या चर्चावेळीला सुरुवात झाली। या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमलेजी या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत, बाबाला प्रणाम। मातोश्री वाराणसी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे, आईला या मुलाकडून प्रणाम। सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार। आणि महान त्यागी बाबा जुमलेजी यांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, सेवकांना आलेले अनुभव या विचारी चर्चा बैठक सुरू आहे। या मार्गात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या मार्गाचा अनुभव आहे, परंतु तत्व शब्द नियम काय अजून कळलं नाही। गरीबरांची कुंभारे नेहमी म्हणायचे या परमात्माचा अर्थच नाही कळलं, तर आपण या मार्गाला घेऊन कसं चालणार? ज्यावेळेस आपल्याला दुःख होतं त्यावेळेस आपण कुठं नाही जात होतो, कारण की या ठिकाणी सुंदर मार्गदर्शन झाले। या ठिकाणून असं वाटतं काहीतरी आपण घेऊन चाललो। खरंच मी आलो, भाग्यवान झालो की मला या भगवत कृपा मिळाली। आज कालपासून मला लिंका लागली होती, आज विचार केला, मी पूर्ण आपले काम निपटवले आणि मी सेवकांना म्हटलं का जाऊया। काही सेवक म्हणाले मला वेळ नाही। घरी आलो, पत्नीला म्हणलं मला हवनाला जायचं आहे, हवन तर मिळणार नाही पण चर्चा बैठक मिळेल। फोर काढली आणि मी आलो। भगवंताला काहीतरी मला प्रसाद द्यायचा होता, त्या माध्यमातून मी आलो। पण सेवक बंधू आपण भगवत कृपेला अजून ओळखलं नाही। आजही आपण एकमेकांच्या आवाहना करतो, आपणच म्हणतो आत्मा ही परमात्मा आहे आणि दुसऱ्याची का अवलंबना करतात? भगवंत आपल्याजवळ नाही आहे का? भगवंत आपल्याजवळ आहे। इतके सुंदर अनुभव झाले, काय शिकायचं आहे आपल्याला? शेवबंधांनो, आपण कितीही घरच्या बाईला किंवा शेवकाला सांगू, मार्गदर्शक किती पुढे शेवकाला सांगतो की बाबा रे या मार्गाची उद्दिष्ट काय आहे, पण शेवकाचे कान दुसरीकडे असतात आणि दुःखाचे पात्र स्वतः होते। म्हणून हे मानव धर्माची शाळा बाबांनी दिलेली आहे, ती तुला लक्षात येणार नाही। या शाळेत जा, त्याचा अनुभव आणि परिचय किंवा तुझा प्रश्न आहे किंवा कुठे चुकला आहे त्याचा उत्तर त्याचा बैठकीत। म्हणून आपण या ठिकाणी शिवबंधवांनो, दुःख आपल्याला आलेले होते, कोणी दुःख दूर केले? भगवंताने केले। त्यांच्या शब्दात मुखातून निघालेला शब्द हा भगवंताचा शब्द असतो, मग त्याला का बरं विचार? कारण या मार्गाचा उगम बाबांनी कुठून सुरुवात केली सर्वांना माहिती आहे। बाबाच्या कुटुंबात दुःख होते, सैतानी वृत्ती होती, भगवंत कसा प्राप्त झाला सर्वांना माहिती आहे। परंतु अजूनही आपण आत्मसात त्या भगवत कृपेला केलं नाही। शिवबंधांनो, असं करू नका, कोणाला भटकवू नका। आता भाऊने सांगितलं नवस या मार्गात चालतच नाही। मग या मार्गात कार्यकर्ता काय म्हणतो की मरावं लागते, मग आपण मेलेल्या माणसाला कोणी उचलू शकते, मारू शकते नाही। मग आपण का बरं विचारतो? तरी पण आपल्या मनात भावना निर्माण होता, नाही करायच्या ना भावना, मर्यादेची बाबत नाम कर, जायचं तर जायचं आहे, नाही जायचं तर नाही जायचं आहे। आमचे बदगेरे साहेब नेहमी हर कार्यक्रमाला उपस्थित होतात आणि ते नेहमी सांगत असतात, परंतु त्यांच्या काही सेवक विरोध करतात, काही कार्यकर्ता त्यांच्या शब्दाचा विरोध करतात। पण मी त्यांना एकच माझ्याकडे आले तुम्ही त्यांना एक सांगतो, बाबा रे तुम्हाला पटल तर करा, नाही तर नको करा, बोलून त्याला अर्थ नाही। फायदा त्यांचा नाही तुमचा होणार आहे। आज त्यांनी अगर मला म्हटलं की हवन करायला जायचं आहे तर फायदा माझा आहे, परंतु आपण काय करतो, नाही बा आपल्या स्वार्थासाठी ते मला चालवतात नाही।
मग ज्यावेळेस आपल्याला दुःख होते तर त्या देवाच्या घरी आपण आकाश लावायला जात होतो, त्याच्याकडे तांत्रिक मंत्री विषय होती, तेव्हा नाही विचार केला मला बाईला कोणी ओळखत सिल्वर कोणी ओळखतात. रत्नमाला महिनबाईनं माझ्याकडे जिन्सीला जेव्हा ठेवून होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं बाबाचे शब्द आहे, त्याग ये आराधना है, मानव के जीवन की सच्ची साधना है. जो व्यक्ती ज्या प्रती ज्या पद्धतीने त्याग करते त्याच प्रतीची कृपा त्याला प्राप्त होते. बाबाने पुन्हा म्हटलेलं आहे, सीखना है तो सीख ले, सीखना है तो सीख ले, मेरा उदत करे और सीखे, उसका राज्य से क्या मिलता है खुद ही दे. परंतु बाबांनी काय म्हटलं, जे मी सांगतो ते तुम्ही करा. परंतु शेवकाचं त्याच्याकडे लक्ष नाही. ते पाहतो मी, बाबा तंबाखू खात होते म्हणते, मी खातो म्हणते. अरे बाबांनी व्यसन मुक्ती सांगितलं आहे, बाबा काय करतो ते लोक पहा ना. बाबा मटण खात होते म्हणते. म्हणून मला ज्यावेळेस जिन्सीला माहित झालं की माझ्या घरी महिनबाईनं त्या ठिकाणी प्रचार केलं की भोयरकडे बाबा आलेला आहे, तर भोयरच्या घरी घर सर्वांना चर्चा. मी त्या अवनाला गेलो नाही. मला चर्चा माहित झालं. त्यानंतर मी म्हटलं मला महिनबाई या झाडावर मला चढवणारे, परंतु शेंड्यावर चढल्यानंतर पाय माझे तुटतील, तुमचे नाही. अशा कधीच कधी कोणाला करू नका. माझ्याजवळ बाबा तुझ्याजवळ काय म्हटलं, आई बोलली नाही. परंतु प्रसंग असा घडला, चर्चा बैठक होती गट नंबर 3च्या माध्यमातून. या गोष्टीला 2016ची गोष्ट आहे. त्यावेळेस त्या बाईला म्हटलं, बाई म्हणला एक तुला सांगतो, आता 10 वर्ष 3 महिने 15 दिवस झाले आहेत, फक्त तुला एवढा आघात करतो म्हटलं. मला मार्गात यायला तेवढे वर्ष झाले नव्हते. 10 वर्ष 3 महिने 15 दिवस झाले आहेत. बाई उन्हाळा दिवस आहे. त्या बाईच्या मला तसं विचारलं, त्या भाऊला कसं काय मला तर काही स्पष्ट नव्हतं, पण मी फ्युचर पूर्ण पाहून घेतला. मला अजून तरी पूर्ण दाखवलं ती. त्यावेळेस ती सुरू झाली आणि ते विचार केलं. 15 दिवसानंतर कामकीला हवं होता. त्यावेळेस ती राकेश कांबळी या नावाच्या सेवकाला घेऊन रात्री 9 वाजता माझ्या घरी आली आणि मी घरी बसलो होतो. भाऊ म्हणे 10 वर्ष 3 महिने 15 दिवसाचा असतो मला पाहिजे. मला माहित, तुला माहित, मला काय माहिती. मला तू म्हणत होती ना बाबा रुपये माझ्याकडे आहे, तुझ्याकडे आहेच नाही. भाऊ म्हणे तू बोलले खरं आहे म्हणे, पण बाई म्हणलं तर मी तुझी हकीकत सांगत ती, तर म्हणत तू मला बदनाम नसती. तरी म्हणण्यात थोडीशी हिंग दिली. तिनं पूर्ण 2 घंट्याची 2 घंटे चर्चा केली. रात्रीची 1 माझ्या घरी वाजली. बाई म्हटलं कधी कोणाला कमजोर समजायचं नाही. स्त्री आहे, हर नर नारीला बाबांनी इज्जत दिलेली आहे. लहान असो की मोठा असो, सर्वांचा आदर सन्मान करणं मानवाच्या अशी आर्थिक परिस्थिती आलेली आहे. बाईच माझ्या ओळख टाकलेली आहे. शेवकाच्या वरचा बाईच झाली. पण शेवकांचांनो भगवत कृपा खूप महान आहे. बाबाचे शब्द आहे, लहान मुलगा जरी अगर असेल, कोणाला दुःख आले असेल, त्याने बाबा हनुमानजीचं नाव घे आणि दुःखातून सोडव. एवढी महान कृपा आहे. आज आपण त्या कृपेला विसरत चाललो. कुणाला जो कोणी शेवक बोलत नसेल ना, त्याने हे लोक समजा का तो बोलत नाही, तो अडाणी आहे, पण तो सर्व विचार त्याला माहिती आहे. बाबांनी मर्यादा शिकवली आहे, मग तो बोलून दाखवत नाही. एक मी अनुभव सांगतो तुम्हाला, प्रॅक्टिकल आहे. एक व्यक्ती बाई, तिचा घरवाला राहणार कलकत्त्याचे आणि तिचा घरवाला राहतो बनारसला. बनारसला संस्था आहे श्रीराम नावाची, त्या ठिकाणी औषधी डॉक्टर आहे तिथलं. त्याची पत्नी बिमार झाली आणि त्याची बिमार झाल्यानंतर त्याच्या पत्नीला मद्रासला 35,000 रुपये 3 महिन्याची औषध घ्यायला लागत होती. ती बाई त्रस्त होऊन गेली आणि त्रस्त झाल्यानंतर तिला वाटलं की मला मरायचं आहे. त्यावेळेस ती नागपूरला आली. तिची बहीण तिथं राहते आणि भाऊ राहते. तर ती आपल्या बहिणीच्या घरी आली आणि राहिली. तर तिचा भाऊ माझ्या माध्यमातून म्हणजे आमचे सेवक जुळलेले होते आणि तो व्यक्ती म्हणाला की ठीक आहे बाई,
आपण एका ठिकाणी जाऊ. थोडक्यात सांगतो कारण सांगायला खूप मोठा आहे. तर ते पोळ्याचा पाडवा होता आणि ते पोळ्याच्या पाडव्यानंतर आले घरी. माझ्या दुपारची वेळ 12:00 वाजला होता. आले, बसले. बसल्यानंतर मी म्हटलं बाई जेवण करत होतो. जेवण झाला. बाई म्हणलं कसं काय झालं. भाऊ म्हणे तुम्हाला खरं सांगतो म्हणे मला 3 दिवसात मरायचं आहे. माझा भाऊ आहे म्हणे सुट्टीला. माझ्याकडे 3 मुलं आहे म्हणे, लहान लहान आहेत. तुला बाई तू सांगतो तरी आले कशी का. तर ती बाईने सांगितलं भाऊ म्हणे मी 3 महिन्याची 15-25 महिन्याची औषध घेतो आणि मला ही बिमारी आहे. मला बाई ठीक आहे मी शांत राहिलो. परमेश्वराला प्रणाम केला मनातून. भगवंत काय म्हणते तुझे बाई 3 दिवस आणि माझ्या भगवंताचे 5 दिवस. 8 दिवस तुला देते का मला मी नाही पाहिजे, माझ्या भगवंतालाच पाहिजे. बाई बोलली नाही. 5 मिनिटं शांत राहिली. तिचा भाऊ खूपच मार्गात आहे, भरपूर ओळखतात त्याला. तर ती बाई खूप झाली. मग काय म्हणते ठीक आहे भाऊ तुम्ही 8 दिवस दिले. तर बाई म्हणे मनाला आलो. मला बाई तुझा तिच्या मला फोन लावते ती मार्गात. बाई तिला सांगितलं की बाई तू कार्य कर आणि हिला आपल्या सोबत होतं. त्या बाईने कार्य सुरू केले. 7 दिवसाची कार्य केली. 8व्या दिवशी समाप्ती केली आणि बाईला मला 9व्या दिवशी माझ्या घरी यायचं. तर 9व्या दिवशी ती आपल्या भावाला घेऊन सकाळी 7:30 वाजता माझ्या घरी आली. मला सवय आहे मी सकाळी 5 वाजता 4:30-5 वाजता उठतो. उठलं की मी आंघोळ केली का पूजा केल्याची घराबाहेर जात नाही. उठलो आंघोळ झाली 7:30 वाजता माझ्या घरी आले. बाईला म्हटलं साहेब बनव माझ्या घरवाईला. भाऊ बसले. का म्हणते असं कसं मरीन म्हणते, असं कसं मरीन म्हणते. एवढे मोठे भगवान आहे म्हणते. बाई म्हणला मी भगवान नाही, माझे महान त्यागी बाबा हिंदूजी हे आमचे गुरु आहेत. यांनी जे काय केलं यांनी केलं, मी नाही केलं. म्हणून शेव बंद भगवत कृपा खूप महान आहे. कधी कोणाला कमजोर समजू नका आणि कुणाला वाईट शब्दात करू नका. ज्या पद्धतीनं जे करतात त्यांची मतबुद्धी ज्यांची व्यक्त झाली असेल ते त्या पद्धतीने करतात. भगवंत चांगल्या व्यक्तीला चांगली दिशा दाखवतो, वाईट व्यक्तीला वाईट दिशा दाखवतो. आमचे बदगेरे साहेब नेहमी सांगत असतात तर त्यांचा नवीन जन्म झाला. खरंच त्यांचा नवीन जन्म झालेला आहे. कारण ते आयुष्यामधून आलेले आहेत नेहमी सांगत असतात. ज्या आयुष्यामध्ये भरती होते ना त्या ठिकाणी माझी पण साईन घेतलेली आहे. मी तिथे गेलो होतो. पण शोभवंतांनो मार्ग चांगला आहे, सुंदर आहे. आपल्या परिवाराला चर्चा बैठकीत न्या, मुलांना चर्चा बैठकीत न्या. पती परमेश्वर चिडचिड करत असेल कार्यकर्त्याकडे जा, कार्यकर्त्यावर शब्द घ्या. परंतु एक चिंता सांगतो शोभवंतांना कार्यकर्त्याकडे जायचं असेल ना तर घरी भगवंताला प्रणाम करा. सांगा बाबा मी कार्यकर्त्याकडे चाललेला आणि मला या कार्यासाठी कार्यकर्ते मी चाललो. तिथे गेल्यानंतर कार्यकर्त्याला शब्द देते वेळेस शब्द घेते वेळेस विचार करून घ्या शोभवंत. आणि ज्याने त्या शब्दाचे पालन केलं त्याला परमेश्वर मिळालं. म्हणून विश्व की आंख है, विश्व की आंख है बाबा जुंदर जी के पास है. हम सब सेवकों का सहवास है. दैवी शक्ति हमारे पास है.